हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी गेली आहे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी काय काय काम चालू आहे, काय नाही, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला एक कमेंट करून नक्की सांगायचं माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या भावाच्या घरी गायी आहेत. तर गायींसाठी त्यांनी गिनी ग्रास लावलेला आहे, गिनी घास लावलेला आहे. त्याला दुसरं काय नाव आहे ते मला माहीत नाही, पण गिनी घास आम्ही म्हणतो त्याला. त्यानंतर हे बघा, हे वावरात मस्त ऊन घ्यायला येऊन बसलेला आहे. अतिशय सुंदर आहे, गोड गोंजीर गोंडस आहे. मस्तपैकी उन्हात येऊन बसलेला होता तो. त्यानंतर आज म्हणजे शेतात बरेच कामं चालू आहेत त्यांचे. कांदे लागण चालू आहे. लाईट गेल्यानंतर असं राहून जातं पाणी भरायचं. बहुतेक 5-6 वाजता लाईट जात असेल. जितका वेळ लाईट असते तितका वेळ पाणी भरतात आणि त्यानंतर मग बंद केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा लाईट येईल तेव्हा परत ते पाणी भरलं जातं. तर या पद्धतीने कांदे लागण आमच्याकडे केली जाते सरीने. म्हणजे जसे तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये मला कांदे लावताना बघितलं असेल, तर हे गायींसाठी चारा म्हणून इकडे मक्का टाकलेला आहे. त्यानंतर बघू शकताय असं इथून तिथून आमचं जे शेत आहे तिथे पूर्ण कांदे लागण करायची आहे. तुमच्याकडे कांदे लागण कोणत्या पद्धतीने करतात, कशी करतात, ठिबकवर करतात का, किंवा तुषार सिंचनवन करतात का, वाफ्याने करतात किंवा गाद्याने करतात, कशी कांदे लागण करतात तुमच्याकडे ते मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तुम्ही माझे गेट टुगेदरचे, चांदवडचे वगैरे व्हिडिओ बघितले असतील तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटलेत ते. आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझा नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळेल. तर हे समोर जे बघताय त्या पद्धतीने वाफे करून ठेवले जातात आणि एका वाफ्यात 2-2 माणसं या पद्धतीने कांदे लागण केली जाते. त्यानंतर हे जे साईडला ठेवलेलं आहे ते कांद्याचं ट्रॅक्टर येण्या जाण्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे वाहतूक करण्यासाठी इतर कोणाच्या वावरातनं रस्ता वापरण्यापेक्षा स्वतःच्याच वावरातनं वापरावा. जितके महिने कांदे असतील तितके महिने त्या जागेवरती दुसरं काहीतरी पीक केलं जाईल, म्हणजे मका वगैरे, हरभरा असं काहीतरी केलं जाईल जे कांदे निघण्याआधी ते निघतील. तर बघू शकता इथेही कांद्याची एक ओळ लावलेली आहे. या शेतात आल्यानंतर शेतातल्या भरपूर साऱ्या आठवणी आहेत आमच्या. आमचे जेव्हा बहिणींचे लग्न झालेले नव्हते त्यावेळेस आम्ही स्वतः वावरांमध्ये कांदे लावायचो, रोप उपटायचो, किंवा कांदे लावण्यासाठी माणसं असतील तर ते सुद्धा आम्ही सगळं बघायचो. खरंच खूप छान दिवस होते ते. ते दिवस परत येणार नाहीत हे मला माहिती आहे, पण खरंच खूप मस्त होते. खरं तर त्यावेळेस आपल्याला मोठं होण्याची खूप घाई झालेली असते. आपण कधी मोठं होणार, कधी नोकरी करणार, मुलींचं असतं कधी लग्न होणार, नवरा कसा असणार, काय असणार. पण जेव्हा लग्न होतं आणि आपण सासरी जातो त्यावेळेस जितकी आपल्याला माहेरची आठवण येते, जितक्या माहेरच्या गोष्टी आठवतात तितकी आठवण आपल्याला कशाचीच येत नसेल. तर बघू शकताय थोडंसं पाणी भरलेलं पाहिजे होतं, म्हणजे अजून रोप पटकन उपटून आलं असतं असं मला वाटतंय. थोडंसं कडक झालेली आहे जमीन, कारण मऊ जितकी मऊ असेल, आत्ता पण छानच आहे, खूप कडक नाही आहे, पण मोकळं असं निघत नाही आहे. थोडंसं ओलसर राहिलं असतं तर पटकन निघालं असतं. मुळ्या खूप छान फुटल्या आहेत, फुटवा खूप छान झाला आहे, त्यामुळे कांदे पटकन मूळ पकडतील आणि जमतील असं वाटतं. आणि कांडीसुद्धा छान आहे. आमच्याकडे म्हणतात पुरोठ्याचं रोप आहे, म्हणजे खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही, आणि मोकळं लावायला आहे, पटापट लावूनसुद्धा होतं. या पद्धतीचं रोप असेल तर पटापट लावायलासुद्धा उरकतं. आमच्याकडे अशा रोपाला पुरोठ्याचं रोप म्हणतात, म्हणजे ते पुरून उरतं किंवा खूप भरपूर प्रमाणात पुरतं, अंदाज आपण नाही करू शकत त्याचा. तर तसं रोप आहे, पातळ आहे पण चांगलं आहे. खूप ठोकळ कांडी असेल तर म्हणजे जास्त कांदे लागत नाहीत, कमी कांदे लागतात. आणि खूप बारीक असेल तर पटापट कांदे लागत नाहीत आणि ते कांदे वाढण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ घेतात. पण हे रोप तसं नाही आहे, अगदी मध्यम आकाराचं आहे. खूप मोठंसुद्धा नाही आहे आणि खूप छोटंसुद्धा नाही आहे. पटकन लावल्यानंतर पटकन उभं राहील असं रोप आहे, योग्य स्थितीमधलं रोप आहे. म्हणजे शेतात काम केलेलं आहे थोडंसं, त्यामुळे
थोडीफार माहिती आहे. तुमच्याकडे पण अशी काही माहिती आहे का? मला हौस आली होती वळ उपटून ठेवण्याची, त्यामुळे मग एवढं वळ उपटून घेतलं. खरं तर लावायची इच्छा होती, पण मला पुण्याला परत यायचं होतं आणि उशीर होत होता, त्यामुळे मग मी काही लावलं नाही, तसंच निघून आले. गावाकडे लावलं थोडंसं. त्यानंतर बघू शकता इथे आमच्याकडे असं उळे कट करून ठेवतात. इथे आदल्या दिवशीच त्यांनी काही रोप वगैरे उपटून ठेवलेलं होतं, जे दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात आल्यानंतर लगेच लावायला कामी येतं असं. तर हे जे समोर झाडं दिसत आहेत तिथून घरापर्यंत इतकं आपलं असं शेत आहे. आणि हे शेवग्याचं झाड आम्ही लावलेलं. खूप शेंगा खाल्ल्यात आम्ही, खूप. म्हणजे जेव्हा कांद्याला पाणी चालू होतं ना, या शेवग्याच्या झाडाला पाणी पुरवठा होतो आणि भरपूर प्रमाणात याला शेंगा यायला लागतात. नंतर तर असं होतं ते शेंगा खाऊन कंटाळा येतो, पण त्या झाडाला शेंगा येत राहतात. त्यानंतर माझ्या मम्मीने इथे ढोले लावलेले आहेत. ढोले म्हणजे कांद्याचं बी ज्याला येतं ते ढोले. त्यानंतर पुढे लसूणसुद्धा लावलेला आहे. घराला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या मम्मी घरीच करत असते. आणि शक्यतोवर कांदे लसूण वगैरे मीही कधी विकत घेत नाही. बघू शकताय कांद्याच्या पातीची चटणीसुद्धा खूप छान होते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. इथे पालकची भाजीसुद्धा लावलेली आहे. ती 4-4, 5-5 पानं फोडून भाजी करते आणि बाकीचे तसंच ठेवते, म्हणजे ती भाजी परत फुटवा करते. तर मग शेतावरती चक्कर मारला, कारण बरेच दिवस झाले माझा शेताकडे चक्करच झालेला नव्हता. म्हणजे दिवाळीलाही तुम्ही बघितलं असेल, रक्षाबंधनलाही तुम्ही बघितलं असेल की मी शेतात आलेच नव्हते. त्यानंतर त्यांनी गायींसाठी एवढी कुट्टी करून ठेवलेली आहे, कारण गायींची संख्याही भरपूर आहे. म्हणजे जवळजवळ 6 गायी झालेल्या आहेत आता वासरी पकडून. त्यांना चाराही भरपूर लागतो, त्यामुळे हे सगळं करून ठेवायला लागतं. त्यानंतर उकड्याचा खड्डाही भरपूर मोठा केलेला आहे, कारण गायी जास्त असल्यामुळे शेणही भरपूर जमा होतं. हा खड्डा आत्ताच केलेला आहे पाठीमागचं खत टाकून. त्यानंतर हा खड्डा केलेला आहे. त्यानंतर मग जेवण वगैरे करून आम्हाला निघायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकरच तयारी केली होती. तर आईच्या हातची वांग्याची भाजी, भजे, चपाती, भात आणि गाजराचा हलवा असं आईच्या हातचं जेवून मग आम्ही निघणार होतो. तुम्ही कुठेही कितीही काहीही करून फिरा, पण तुम्हाला आईच्या हातचं जे आयतं मिळतं ना, ते कुठेच नाही मिळणार असं मला वाटतं. आणि तीच म्हणजे माझ्या सासूबाई पण करतात, पण आई ती आई असते असं मला वाटतं. ही आमची बुधी आहे, खूप गोड आहे, गोंडस आहे, मस्त आहे. तिच्या कपाळावर कसा टिपका आहे बघितलं का? हिला बुधी म्हणतात, कारण ती बुधवारची आहे, दिवाळीच्या वेळेची आहे. ही तिची मम्मी. आणि या सगळ्या गायी, भरपूर गायी झालेल्या आहेत आता. आणि थंडी त्यांना लागू नये म्हणून त्याने आजूबाजूने बाडदान बांधलेलं आहे. खूप गोड आहे, मला खूप आवडली ती. मी दिवाळीला गेले तेव्हा झालेली नव्हती. मी दिवाळीहून म्हणजे बुधवारच्या दिवशी मी तिथून निघाले आणि दुपारी 2 वाजता तिचा जन्म झालेला. त्यानंतर शेतात कांदे लावण्यासाठी माणसं आलेले होते. तोपर्यंत घरासमोर लावलेल्या गुलाबाला खूप सुंदर असे फुलं आलेले आहेत आता, म्हणजे कळ्या आलेल्या आहेत, फुलं येत आहेत, भरपूर फुलं येतात आता त्याला. त्यानंतर ही माझी मम्मी अगदी साधी सिंपल आहे. तिला काही असं फार असं चटपट अशी नाही आहे, ती खूप साधी सिंपल आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आपण. तर शिवमचा आणि त्याच्या आजीचा अगदी छोटासा व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, माझे साधे सिंपल छोटेसे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करून नक्कीच मला सांगा व्हिडिओ आवडला आहे की नाही ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.